Hello friends, I am Mukunda Mali sir. I welcome you to my channel BFC English. मित्रांनो BFC English आपल्या YouTube चॅनलवर मी मुकुंदा माळी सर आपलं स्वागत करतो. मित्रांनो आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण इयत्ता 7वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 4.3 चेसिंग द सी मॉन्स्टर या लेसनचे मार्जिन क्वेश्चन्स व इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासायचा आहे. चला तर सुरुवात करूया. 4.3 चेसिंग द सी मॉन्स्टर थिंक अँड आन्सर. मित्रांनो बघा, विचार करा आणि उत्तरे सांगा. या प्रकारची प्रश्न आपल्याला मार्जिनमध्ये दिलेले आहेत. बघूया पहिला प्रश्न. व्हॉट इज द नेम ऑफ नॅरेटर. मित्रांनो नॅरेटर म्हणजे निवेदक, जो आपल्याला ही स्टोरी सांगत आहे त्याचं नाव काय, या प्रकारे आपला हा प्रश्न आहे. आपला आन्सर असेल मित्रांनो प्रोफेसर एरोनॅक्स. द नेम ऑफ द नॅरेटर प्रोफेसर एरोनॅक्स. मित्रांनो हे आपल्याला ही स्टोरी सांगत आहेत. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ द शिप. जहाजाचे नाव काय आहे. तर आपला आन्सर असेल द अब्राहम लिंकन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3. ॲट व्हॉट टाइम इज दिस इव्हेंट टेकिंग प्लेस. मित्रांनो ही घटना केव्हा घडत आहे, या प्रकारे आपला हा क्वेश्चन आहे. तर आपण हा लेसन अभ्यासलेला आहे, चांगल्या प्रकारे आपल्याला हा लेसन समजलेला आहे. तर मित्रांनो आपण बघितलं की ही जी स्टोरी घडलेली आहे ही स्टोरी मित्रांनो रात्रीच्या वेळेस घडत आहे. तर आपला आन्सर असेल ॲट नाईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 4. गेस द मिनिंग ऑफ. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिलेल्या शब्दांचा अर्थ सांगायचा आहे. पहिला शब्द आहे आपला ॲस्टर्न टू पोर्ट टुवर्ड्स द बॅक साइड ऑफ द शिप. जहाजाच्या मागच्या बाजूला, या प्रकारे मित्रांनो या शब्दांचा अर्थ आहे. पुढचा शब्द आहे कॅनोनर. कॅनोनर मीन्स मित्रांनो अ पर्सन फायर्स कॅनॉन बॉल्स फ्रॉम अ कॅनॉन. तर बघा तोफ जी असते, तोफेतून जो दारुगोळा फायर केला जातो, तो दारुगोळा फायर करणाऱ्या व्यक्तीला कॅनोनर म्हणतात, तोफखाना चालवणारा व्यक्ती. पुढचा प्रश्न बघूया. 5वा प्रश्न. गेस व्हॉट ऑर्डर द कमांडर मस्ट हॅव गिवन. तर या स्टोरीमध्ये कमांडरने कोणता हुकूम सोडला असावा, हे आपल्याला या ठिकाणी आन्सर लिहायचं आहे. आन्सर आहे बघा आपलं ही मस्ट हॅव ऑर्डर टू फायर द कॅनॉन. या प्रकारे मित्रांनो आपल्याला या पाठातील हे मार्जिन क्वेश्चन्स कंप्लीट करायचे आहेत. मित्रांनो बघा BFC इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑन नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, जेणेकरून मित्रांनो आपला जो पुढील व्हिडिओ असेल त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मित्रांनो मिळेल. चला तर जाऊया आपण इंग्लिश वर्कशॉपकडे. इंग्लिश वर्कशॉप. बघा क्वेश्चन नंबर 1. फ्रॉम द पॅसेज फाइंड ऑल द वर्ड्स अँड फ्रेजेस यूज टू डिस्क्राईब द मॉन्स्टर. तर बघा या आपल्या पॅसेजमध्ये, आपल्या लेसनमध्ये त्या प्राण्याचं वर्णन करणारे जे शब्द आहेत किंवा जे शब्द समूह आहेत ते आपल्याला शोधायची आहेत व या ठिकाणी आन्सरमध्ये लिहायची आहेत. आन्सर बघा. द ॲनिमल, द फिअरसम क्रिएचर, अननोन क्रिएचर, अ लॉंग ब्लॅकिश बॉडी, दॅट इन्फर्नल बीस्ट, द मोशनलेस ॲनिमल. या प्रकारे मित्रांनो या प्राण्याचं वर्णन, त्या बीस्टचं वर्णन आपल्या या लेसनमध्ये करण्यात आलेलं आहे. या प्रकारे मित्रांनो आपलं हे आन्सर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. चला बघूया पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 1चा आपला आन्सर असेल. जाऊया क्वेश्चन नंबर 2 कडे. हाऊ लॉंग डज द होल इव्हेंट डिस्क्राइब्ड इन दिस पॅसेज टेक. वर्क इट आउट बाय रीडिंग द पॅसेज. मित्रांनो बघा हा पॅसेज वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल तर या ठिकाणी आन्सर करायचं आहे की या पाठाचे वर्णन केलेली जी घटना आहे त्या सर्व घटना किती काळ चालू आहेत, किती काळापर्यंत हा लेसनमध्ये दिलेला आहे, तो आपल्याला आन्सरमध्ये लिहायचा आहे. आपला आन्सर असेल बघा द इव्हेंट टेक्स अ लॉंग टाइम फ्रॉम द नाईट बिफोर टिल द नेक्स्ट. बघा पहिल्या रात्रीपासून तर दुसऱ्या इव्हिनिंगपर्यंतचा हा इव्हेंट या ठिकाणी झालेला आहे. या प्रकारे मित्रांनो आपल्याला आन्सर क्वेश्चन नंबर 2 चे लिहायचे असणार आहे. जाऊया क्वेश्चन नंबर 3 कडे. क्वेश्चन नंबर 3. हाऊ डिड द बॅटल बिटवीन द शिप अँड द मॉन्स्टर एंड. मित्रांनो ते जहाज व तो प्रचंड असणारा प्राणी किंवा तो राक्षस यांच्यामधील ही लढाई कधी संपली, या प्रकारे आपला हा क्वेश्चन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या पुस्तकात आपल्याला पुढे सांगितलं आहे बघा फाइंड अँड कॉपी द लाईन्स वेअर यू फाइंड द आन्सर टू दिस क्वेश्चन. या क्वेश्चनचा आन्सर ज्या ओळीत आपल्याला दिलेला आहेत त्या ओळी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लिहायला लावलेल्या आहेत. तर आन्सर बघूया. आपला आन्सर मित्रांनो
When the ship was 20 feet away from the monster, Ned Land launched his dreadful harpoon. The weapon hit some hard substance. The electric light of the monster went out, and two enormous water spots crashed on the deck of the frigate, speeding like a torrent from one end to the other. His toppled crewmen broke spears, mast, and yard arms from the lashings. A hideous collision had occurred, and the narrator was thrown into the battle ended there. या प्रकारे मित्रांनो आपल्याला या क्वेश्चनचे आन्सर हे लिहायचे असणार आहे. बघूया क्वेश्चन नंबर 4. व्हॉट अटेम्प्ट्स डिड द शिप मेक टू डिफीट द मॉन्स्टर. मित्रांनो या लेसन मध्ये जो राक्षस आहे, जो मित्रांनो प्राणी दिसतोय, जो क्रिचर आहे, त्याचा पराभव करण्यासाठी जहाजावरील लोकांनी कोणते प्रयत्न केले ते आपल्याला या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये लिहायचे आहेत. फाइंड अँड कॉपी लाईन्स फ्रॉम द पॅसेज डिस्क्राइबिंग ॲट लिस्ट 2 ऑफ द अटेम्प्ट. या प्रकारे मित्रांनो आपला अजून हा पुस्तकात ॲड क्वेश्चन आहे. आपल्याला मित्रांनो पुस्तकातून ओळी या ठिकाणी लिहायच्या असणार आहेत. तर बघूया. द फर्स्ट द कमांडर ऑर्डर्ड द इंजिनियर सेल फुल स्ट्रीम टुवर्ड्स द ॲनिमल. दे चेस द ॲनिमल but the animal still up swiftly. Their forecastle cannon was immediately loaded and leveled. The cannoneer fired a shot but failed the target. The other gunner took the aim for a good while. The shell reached the target and hit the animal, but it bounced off its rounded surface. The animal vanished. The hunt continued at 10:50 in the evening. The monster reappeared 3 miles away from the ship. The commander ordered to attack when it was 100 feet away from the ship. The harpoon was launched, but of no use. 2 enormous water spots crashed and devastated the ship, and their attempts failed. या प्रकारे मित्रांनो आपल्याला या क्वेश्चनचं आन्सर लिहायचं असणार आहे. जाऊया 5व्या प्रश्नाकडे. नंबर 5. फाइंड द डिफरंट युनिट्स ऑफ मेजरमेंट मेन्शन इन द पॅसेज. मित्रांनो आपल्या या धड्यामध्ये, आपल्या या पॅसेजमध्ये मेजरमेंटचे मित्रांनो काही युनिट या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे मोजमापाचे मित्रांनो काही साधने, मापे या ठिकाणी दिलेली आहेत. कोणत्या युनिटमध्ये ते मोजमाप केलेले आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. अँड गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट देम फ्रॉम द इंटरनेट. यांच्याबद्दलची अधिकची माहिती मित्रांनो आपल्याला इंटरनेटचा वापर करून मिळवायची आहे. या प्रकारे आपला हा क्वेश्चन आहे. तर आन्सर बघूया. 5 miles away, a mile and a half, a meter, some feet above, 6 inch, 3 miles, 2 cable lengths, 100 feet, 20 feet. या प्रकारचे मित्रांनो काही मेजरमेंटचे युनिट्स या ठिकाणी उल्लेख केलेले आहेत. अजून काही मित्रांनो आपण यांच्याबद्दलची अधिकची माहिती इंटरनेटचा वापर करून मिळवू शकतो. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 6. फाइंड ऑल द वर्ड्स एंडिंग विथ द सफिक्स LESS. तर बघा शब्दाच्या शेवटी जे सफिक्स असतात लावलेले, या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं LESS जे सफिक्स आहे, सफिक्स लावलेले शब्द मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. बघा आन्सर आहे मोशनलेस, मोशनलेस, टायरलेस. या प्रकारचे मित्रांनो हे LESS सफिक्स असणारे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आपला लेसन नंबर 4.3 चेसिंग द सी मॉन्स्टर या लेसनचे इंग्लिश वर्कशॉप मित्रांनो कंप्लीट करायचं आहे. मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमधून हे कंप्लीट केलेलं आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअरही करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. बाय.